बी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। जागतिक महिला दिन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित महिला मेळाव्यात शेकडो महिला सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्रकाश परब साहेब व कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी मीना सेंडकर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा विविध भारूड, लोकगीते, कथाकथन, भजन, नकला, ओव्या अशा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे सर होते। या कार्यक्रमात बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश परब साहेब यांनी 21व्या शतकातील स्त्रिया कणखर बनत असून समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा आहे। त्यांच्या स्वप्नांना बळ देणे ही कुटुंबाची समाजाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले। तर कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी मीना सेंडकर मॅडम यांनी स्त्रियांना समान संधी, सुरक्षितता व निर्णय प्रक्रिया अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळायला हवी असे प्रतिपादन केले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत रसाळे सर यांनी भविष्यात खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्या वतीने दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्याचा संघटनेचा मानस असल्याचे प्रतिपादन केले। त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ नंदिनी कोंडेकर मॅडम यांनी संपादित केलेल्या स्वरकंठ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्य पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष चारुलता पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। तर जिल्हाध्यक्षा सविता गिरी मॅडम यांनी प्रास्ताविक केले। उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी राकेश परब, केशव भोसले, नेहा गवंडे, कुणाल अंगणी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने महिलांचे स्वागत केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता ऐतवडे यांनी केले तर आभार सारिका पाटील यांनी मानले। यावेळी महिला शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा राणी वायदंडे, रोहिणी येडगे, माणिक सपाटे, विद्या पाटील, सुनीता डावरे, पद्मा सुतार, भारती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्याध्यक्ष भरत रसाळे, राज्य सचिव शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, कार्याध्यक्ष कुमार पाटील, संचालक अमित परीट, शहर अध्यक्ष आप्पासाहेब वागरे आदींनी विशेष परिश्रम घेतले।